स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. आगामी 20 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत वार्ड क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून उच्च शिक्षित एकमेव स्थानिक युवा नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या कन्या कुमारी विभूती विजय मोरे या निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून उच्च शिक्षित युवा नेतृत्वाला संधी दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक 6 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या अधिकृत उमेदवार कुमारी विभूती विजय मोरे यांनी पक्ष नेतृत्वाचे विशेष आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या गत 3 दशकांपासूनच्या समाजसेवारूपी कार्याचा असणारा प्रदीर्घ अनुभव तथा वारसा कुमारी विभूती विजय मोरे यांच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून प्रभागाअंतर्गत आयोजित अनेक समाजोपयोगी उपक्रम तसेच प्रभागाअंतर्गत असणाऱ्या नागरिकांच्या विविध नागरी समस्या निर्मूलनाअंतर्गत समाजसेवेच्या माध्यमातून राबविल्या जात असून प्रभागातील नागरिकांच्या लोक आग्रहास्तव तसेच प्रचाराअंतर्गत मिळणाऱ्या मोठ्या जनाधाराच्या अनुषंगाने विजय आपलाच असा विश्वास देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. पहिले तर सर्वांना माझं जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी वयाच्या 19 वर्षापासून राजकारणात आहे. 96 मध्ये जेव्हा 95चं इलेक्शन झालं तेव्हा नरेश गायकवाड निवडून आल्यानंतर मला एक आवड होती की मी राजकारण करणार, म्हणजे दादाबरोबर मी जॉईन झालो आणि ती त्यांची कार्यशैली मला खूप आवडली म्हणून तिथेच आम्ही जॉईन राहून काम केलं. आणि काम करता करता हे शिकायला भेटलं की आपण कोणी पण असू दे, फक्त जयभीमवाले नाही, मुस्लिम, हिंदू, यूपीवाले, कर्नाटकचे, आंध्राचे जेवढे आहेत सर्वांना घेऊन चालणारे एकमेव नेता आम्ही बघितलं तर नरेश गायकवाडना बघितलं. त्यांच्याकडे कोणी पण आलं काम करायला, ते कोणाला कधी नाही बोललेले आणि काम करायचं ही त्यांची शिक्षा घेऊन मी आज आपला अंबरनाथमध्ये मी काम करतो. हां, ते गेल्यानंतर काही दिवस मी दुसऱ्या पक्षात होतो, मी राष्ट्रवादीत काम करतोय. अजितदादा पवारांची पण आयडिओलॉजी मला आवडली, मग म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करतोय. आणि काम करताना एक 20 वर्ष मी जे आपलं राजकारणात माझं जीवन केलेलं आहे. मी खूप लोकांना बघितलं, नगरसेवक होऊन बनताना, नगरसेवक नाही निवडून आल्यावर काय होतं. मी पण 2दा निवडणूक लढवलं, हारलो. आपल्या लोकांनीच मला धोका दिला आणि हरवलं, तर काय वाद नाही, चला ठीक आहे, माझ्या नशिबी नव्हतं. परंतु आता यावेळी मी आपलं काम करेन. हाच माझं काम आहे. लोकांच्या 20 वर्षाचा आशीर्वाद आहे, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, तर मी पण 20 वर्षात जे काम केलंय त्या भरवशावर परत मी माझ्या मुलीला उभा करून लढतो. आणि मला विश्वास आहे लोक माझ्या कामाला, मला लक्षात ठेवून, माझ्यावर निष्ठा ठेवून मला मत देणार, त्यांच्याकडून अपेक्षा आहे. जे निवडणूक माझ्या मुलीला या रिंगणात उतरवलं आहे की इलेक्शन लढणार, माझा उद्देश एवढा आहे की लोकांनी जे नाही केलं आहे, म्हणजे आता आपली देशाची आणि नगरपालिकेची खूप नगरपालिका, बदलापूर नगरपालिका आहे, कम डिव्हिजनमध्ये आपण विभागात आहे, नगरपालिका आपण आहे, परंतु त्यांची प्रगती बघा आणि आपल्या नगरपालिकेची प्रगती बघा. मी यासाठी लढतोय की लोकांना काहीतरी फायदा देऊ. फायदा असा आहे की मी प्रत्येक घराला आणि प्रत्येक एरियाला मी जे सोलार सिस्टम आहे गव्हर्नमेंटकडून या नगरपालिकेकडून, तर माझा जोडायचा प्रयत्न असेल की प्रत्येक घर सोलार सिस्टमशी जोडावं, कारण त्यांचं बिल कमी यावं. सिंदेगडचे जेवढे नगरसेवक काम केले आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये, तुम्ही जाऊन बघा, तिथे फक्त बकासूर सारखे पैसे खाल्ले, नुसतं पैसे खाल्ले टेंडरचे नावाने. नगरसेवक झालं की टेंडर काढतो. अहो, त्यांच्याकडे काय होतं आता त्यांच्याकडे काय आहे ते बघायला पाहिजे. त्या लोकांनी SC होते, ते SC वाढायचे होते, परंतु SC असून पण काय काम केले नाही त्या लोकांनी की बाबा गरीब लोक आहे, गरीब जनता आहे, काम केले नाही. हे शिवसेनेची एक नाकामयाबी आहे, ते लोक नाकामयाब आहे.
आज उन लोगों ने वहां पे कोई काम किया नहीं है। हमको सिर्फ बताया जाता है कागजों पे कि हमने काम किया है। नगर पालिका में बहुत से काम दिखाए जाते हैं। रियल में भास्कर नगर प्रभाग क्रमांक 6 में कोई काम हुआ नहीं है। वहाँ के बाजू में हमारे टाकी है, 3 टाकी है, चौथी टाकी बन रही है, लेकिन हम लोग को टाइम एक दिन के बाद एक दिन पानी मिलता है, वो भी ऑपरेटर को 10 बार फोन करने पे। नीचे वाले को तो पानी नहीं मिलता है, तो क्या फायदा अपने यहाँ टाके लगा के। फिर नगर सेवक भी, वो भी ऐसे छोटे मोटे नगर सेवक नहीं, बड़े बड़े नगर सेवक है। उन लोगों ने करना चाहिए। नगर पालिका में सत्ता उनकी है, वार्ड में सत्ता उनकी है, अब तो राज्य में भी सत्ता अपनी है, तो काम तो करना चाहिए ना। मेरे ख्याल से तो वो तो करना चाहिए था। अब मैं इसके लिए मैं खुद अपनी लड़की को उतारा हूँ ताकि ये सब काम मैं कर सकूं जितना हो सके। नहीं मैं बोल रहा हूँ कि 100% मैं सबको खुश कर पाऊंगा या 100% मेरा पूरा काम हो जाएगा, परंतु इतना है कि मैं को 20% 40% जितना हो सके मैं उतना काम करूंगा, वो भी ईमानदारी से, भ्रष्टाचार न करते हुए। चाहिए तो हर साल का ऑडिट मेरे से करवाया जाएगा तो भी मुझे मंजूर है। वार्ड का काम हो, वार्ड का विकास हो, यही मेरा ध्येय है। और इतने सालों से अगर मैं लड़ रहा हूँ या लोगों के प्रॉब्लम देख रहा हूँ, तो मुझे तो दया थी कि मेरे ऊपर ही कि हम लोग कुछ रह के हम लोग कुछ कर नहीं पाते, देखते हैं और चुप बैठते हैं, कुछ नहीं कर पाते, क्योंकि उतनी हिम्मत नहीं है, लड़ने की ताकत नहीं है ना। कहाँ से हम लोग दादागिरी करेंगे? दादागिरी करेंगे तो लोग धमकी देते हैं। आज मेरे ऑफिस में आने को लोग डरते हैं, गुलाम बन गए लोग। और गुलामी से आज़ादी खुद ही से होगी। जब तक मन आदमी का गुलाम है ना, दिमाग से गुलाम है लोग, मन से गुलाम नहीं है, दिमाग से गुलाम है। उनके पैर में जंजीर है, उनको मालूम में जंजीर है, लेकिन किसी पेड़ से बंधा हुआ नहीं है। वही हालत आज हमारे भास्कर नगर वार्ड की है। लोग बंधे पड़े हुए, गुलाम है। अरे कब आजाद होंगे? खुद का निर्णय कब लेंगे? कितने दिन 2000 1000 3000 4000 के लिए बिकेंगे? काम भी तो चाहिए। किसी की हिम्मत है आके पूछे कि भाई काम किया क्यों नहीं? जब आप पैसा ही ले लोगे तो पूछने कैसे जाओगे? किस हिम्मत से पैसा लेके जाने जाओगे? तो दारू मिल जाएगा, बिरयानी मिल जाएगा, पैसा मिल जाएगा, खा लोगे, उसके बाद काम मांगने आओ, फिर काम दिखाएंगे, काम कैसे करेंगे? ये लोग यही बोलते ना, पैसा दिला ना, चल निघ, हिसाब ही लग रहे थे। हा वार्ड पहिले 7 होता 8 होता, नंतर 10 झाला, 11 झाला पॅनल। आता हा पॅनल आणि आहे जे मी RTIचा कार्यकर्ता पण आहे। मी RTI जेव्हा टाकलं की बाबा काम कसं होतं, नगरसेवक लोक काम कसं करतात हे आपल्याला माहित नाही, कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता काय घेणं देणं। परंतु जेव्हा मी नगरसेवकी लढल्यानंतर मला समजलं की हे काम होत नाही, फक्त कागदात होतो, रियल मध्ये काम होत नाही। रियल मध्ये एका रोडच आहे, तुम्ही रोड आले ना गायत्री मेडिकल पासून ते मंदाकिनी भोर पर्यंत जे काम झालं, हे 3दा बिल निघाले। दोन्ही बाजूला गटर आहे, एक बाजूला गटर आहे, दुसऱ्या बाजूला काही गटर तुम्हाला दिसणार नाही। आणि जे डबल 3दा 4दा बिल काढलं गेलं त्याला कोण बोलणार नाहीये। वार्ड क्रमांक 11 आता जो आहे, जिथे माझ्या मुलीला मी आता उभा केलाय, कारण हा त्या वार्डात कंटिन्यू शिवसेना निवडून आलेली आहे आणि शिवसेनेने एवढी मस्त मस्त काम केली आहे तिथे की निवडून आल्यानंतर कोणी जात नाही बघायला। ते वार्ड आहे ना SC वार्ड पडतो, SC वार्डाला फंडिंग जास्त येतो, काम जास्त भेटतो, काम करायला जास्त भेटतो, परंतु तिथे काही काम केलेलं नाहीये। फक्त त्या लोकांनी बिल काढलं, कुठून काय काम केलं मला ते समजलं नाही। ते घरी ते बस्तीची आम्ही जेव्हा काम करत होतो दादाच्या वेळी एक शाखा ओपन करायची होती, तिथे एक बाजूला मंदिर आहे, मंदिरच्या ठिकाणी थोडीशी जागा राहिली आहे, बाकी सर्व तसंच आहे, काहीच डेव्हलपमेंट नाही, फक्त मंदिर बनवलं गेलंय। हे जायचे रस्ता नाही आहे त्यांना। हे कोणाची चुकी आहे? लोकांची चुकी आहे की आपल्या नगरसेवकांची चुकी आहे की नाहीतर आपण रस्ता बनवणाऱ्याची चुकी? एक रस्ता ना सीडी प्रमाणे आहे, म्हातारे लोक रात्रीचं जाऊ पण नाही शकत। त्या नगरसेवकांना लाज वाटली पाहिजे, तिथे परत वोट मागताना ते लोक कसं फिरतात आणि माहित नाही। हा पैशाच्या जीवावर ते निवडून येऊ शकतात, तिथे खऱ्या अर्थाने लोक त्यांना मत देणार नाही। आणि जे दिले तर समजा फक्त पैशासाठी, गोरगरीब जनता आहे
पैसा भेटली तर फिरून जाते, काय करणार. आणि काही लोक तर फक्त मुलांना तिकडच्या वरच्या टेकडीच्या प्रभागाला फक्त मुलांना दारू पाजून आपले कार्यकर्ता म्हणजे एवढा 200 कार्यकर्ता आहे, 250 कार्यकर्ता आहे बोलून ते चाललंय. असं होत नाही. जे जुने बोलले मला की बाबा काय नको होतो, आपल्या मधलं एक नगरसेवक झालंच पाहिजे. आश्वासन दिले की मी तुझ्या मुली आमची मुलगी आहे म्हणून आम्ही तुला तिथे सपोर्ट देणार, ह्याच्यात दोन राय नाहीये असं बोलले. मी जेव्हा शाखा प्रमुख झालो पहिल्यांदा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा भास्करनगरमध्ये RPI आणणारा मी आहे. नजयोगांनी मला शाखा प्रमुख केलं. एक UP-वाल्याला शाखा प्रमुख करणं आणि त्याच्याकडून काम करून घेणे खूप मोठी गोष्ट असते. परंतु दादानी एकच बोललं, त्यांनी मला भास्करनगर दाखवलं आहे, तो भास्करनगरचा शाखा प्रमुख राहील आणि शाखा प्रमुख त्याला करणार. तुम्ही लोक मला त्याच्या विरोधात काही आणून मला भडकवायची नाही, हे दादाची निष्ठा होती. सामाजिक काम मध्ये बोललं ना दादा, एवढ्या वर्षापासून मी 20 वर्षापासून करतोय. मला खूप खूबी होती की मी पहिलं आरोग्य शिबिर वगैरे खूप भरवायचं. 4-5 वर्ष कंटिन्यू मोठं आरोग्य शिबिर, 1-2 नाही, मोठ्या MD डॉक्टर आणून मी भास्करनगरला आमचे ते मारी मंदिर एरिया आहे तिथे मी खूप मोठा कॅम्प वगैरे केलं. तिथे नंतर गणपतीचं कमीत कमी त्यावेळी माझं स्वतःचं मंडळ होता, आता पण आहे मंडळ. त्यावेळी मी 4-5 मंडळ आम्ही काम करायचं आणि मंडळाचं तो रूपाने मी लोकांमध्ये शिरायचं, लोकांमध्ये राहायचं, लोकांत बसायचं. त्यांचं काय काम असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल, टॅक्स बसवायचं असेल, कोणाचं ॲडमिशन असेल, हे सर्व आम्ही काम केलेलं आहे. इथे तर मी लाईटचं पोल आपलं भास्करनगर लाईटचं पोल एक फक्त मारी मंदिर जवळ होतं, तर तिथून ते डोंगर 3 टाकीपर्यंत लोक लाईन खेचून घेऊन जायचं. मी प्रयत्न करून माझ्या हिशोबाने मी 4-5 पोल टाकून आपण आज पोल तिथपर्यंत पोहोचवलंय. हे ड्रेनेज लाईन नव्हती, ड्रेनेज लाईनचं काम मी प्रायव्हेट माझ्या पैशाने करून दिलंय. आणि बाकीचं तर गार्डर साफ करणं, हे करणं, ते करणं हे चाललं. ह्या दुबई गल्लीमध्ये 2010 मध्ये पाणी नाही होत होता, त्यावेळी मीच केलं. ते पाईपलाईन आणलं आणि मी त्यांना पाणी दिलेलं आहे. लाईट बिल कमी करून देणं, टॅक्सचं काम करणं, हे जे छोटे मोठे काम आहे जे आपण बसून जे नगरसेवक न असताना आपण काम केलं आहे तेवढं आपण केलं आहे. कोणी बोलू नाही शकत की विजय मोरे काम करत नाही. एवढी ताकद आहे की मी करत होतो. हा निवडणूक लढायचं आणि माझ्या मुलीला उभा करायचा एकच उद्देश आहे, प्रभागाचा विकास. आणि विकास म्हणजे सर्वजण बोलतात गटर बनवणार, नळचं काम करून देणार, लाईट बरोबर करणार आणि बाकी काय लोकांचं काय मूलभूत सुविधा हेच आहे. तर ह्या सुविधांमध्ये अजून नवीन करण्यासाठी एक आहे की एक सोलार सिस्टम पाहिजे. लोकांना सोलार सिस्टम आता गव्हर्नमेंटतर्फे त्यांना सवलत भेटते. ते सवलत कसं भेटता येईल, कसं सोलार सिस्टम घरोघरी लावता येईल, याच्यासाठी मी प्रयत्न करणार. आमच्याकडे कुठे रात्री 3 वाजता पाणी येतो, कुठे 4 वाजता येतो, कुठे येत नाही. आणि आमच्याकडे एवढं असून पण तो 1-2 दिवसानंतर पाणी काय येतो ह्याचा विचारणारा पाहिजे ना. जेव्हा माझ्याकडे ताकद असेल विचारायची तेव्हाच आम्ही विचारू शकतो, नाही तर आम्ही काही नाही करू शकत. तर हे ताकद जनतेने दिली पाहिजे मला. जनतेकडून जी ताकद भेटेल तेव्हा मी त्यांचा विकास, त्यांच्या कामामध्ये माझं लक्ष असेल. हा एवढं आहे की रस्ता, तुमच्या जे मूलभूत सुविधा आहेत ते तर करणारच आहे, ते बोलायची गरज नाही आहे, ते त्यांच्या हक्कच आहे. कारण मी नगरसेवक म्हणून नाही ना, तुमचा सेवक आहे, मालक नाही म्हणणार मी. माझ्या मुलीचा पण तेच विचार आहे की आपण सेवक आहे ना, तर नगरसेवक म्हणजे सेवक असतो. मालक तर आता झाले सर्व लोक मालकच. एकदा निवडून आले, गुलाल छिळकला की मालक झाले, उद्यापासून पब्लिक त्यांच्या दारावर. पण तो असं नाही, मी लोकांच्या दारावर जाणार. झाडू मारला का काय केलं, कोण कुठे काम केलं हे बघायसाठी तर एवढं तर माझ्याकडे वेळ आहे. मी काही काम झालेलं नाही, फुल टाइम राजकारणी आहे. आणि मी काम माझ्या हिशोबाने मी जेव्हा करेल तेव्हा लोकांना बघेल ना,
जोपर्यंत माझ्याकडे काय काम नाही आहे तोपर्यंत मी काय करू शकत नाही. तर लोकांनी आता विचार करावं की विजय मोरेच्या मुलीला निवडून द्यावं, ह्यांच्याकडून काम करून घ्यावं की नाही द्यावं. हे 20 वर्षात विजय मोरेने काय केलं आहे, कोणाचे 2 पैसे खाल्ले का, काय काम केलं आहे का, कोणाचं वाईट केलं आहे का, हे विचार करून लोकांनी मला आता मत द्यावं. हेच माझे विनंती है लोकांची. मेरा अपील इतना है कि आप मुझे मेरी लड़की को चुन के दीजिए भारी मतों से. घड़ियाल चिन्ह है, 6 नंबर पे उसका नाम है. आप उसे चुन के दीजिए. बीएससी डिप्लोमा में लड़की ने की है. तो मैं यंग जनरेशन के हाथ में अगर मैं वार्ड देते तो उनका कुछ नया विजन होगा, कुछ नया सोचेंगे, यंग लोगों के बारे में सोचेंगे. जो लोग आज वार्ड में देखा तो गांजा, दारू, चरस, हे बटन वगैरे काय काय दुनियाभरचे आले आहे, ते नशा करून पडून असतात. तो त्यांच्या आई बाप रडत असतात की माझे पैसे नाही, माझा मुलगा दारू पिऊन पडला आहे. तो कुठेतरी सुधारला पाहिजे. आमचे राष्ट्रीय नेते जे अजितदादा पवार आहेत ते म्हणतात की महिलांना पुढे करा. पहिलं महिला आली पाहिजे. घरची महिला मजबूत झाली ना, माणूस आपोआप मजबूत होतो. त्याच्यात 2 राय नाही. म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली. असं कितीतरी योजना आहे जे महिलांसाठी आहे. आपण करू शकतो, आपण आणू शकतो, परंतु त्यासाठी पण आपल्याला ते पॉवर पाहिजे. हे योजना आणण्यासाठी आम्हाला जोपर्यंत आम्ही निवडून, आमची मुलगी निवडून तिथे जात नाही तोपर्यंत आम्ही ते काम करू शकत नाही. कारण मी अंबरनाथचा कार्याध्यक्ष आहे. कार्याध्यक्ष फक्त अंबरनाथचे आहे. मी काय करणार? फक्त दादाकडे एक लेटर घेऊन जाऊ शकतो, परंतु त्यांची योजना आणण्याची ताकद तुम्ही देणार आणि योजना तुमच्याकडे येईल. हे आपला महिला बचत गट आहे, परंतु तुम्ही एक जाऊन बघा कोणता महिला बचत गट काम करतोय. जैसे प्लास्टिक का एक बनता है, उसमें आजकल झाड़ लगाते लोग, वो काम बनता है. आजकल कागज का प्लेट बनता है, वो मशीन लगा सकते. तेल निकालने का मशीन आ गया है. आटा चक्की घरों घर छोटा सा आ गया है. ये सब जो आया है उसको तो लाओ वार्ड में, महिलाओं को दो, करेंगे उन लोग. लेकिन महिलाएं अगर नहीं चाहेंगी तो कुछ नहीं होगा. महिलाओं को करना है, उनको आगे बढ़ना है, उनके लिए करना है. लेकिन आज मेरे वार्ड में तो मैं ऐसा कंडीशन है कि कम से कम 60% बच्चे फुल नशे में रहते, दारू पी के बटन सटन खा के, उनको ही पता नहीं कि वो क्या बोल रहे, क्या कर रहे, क्या नहीं कर रहे. और इस कंडीशन से मैं 20 साल से जूझ रहा हूँ. मुझे देखा है, मैंने कई लोगों को पुलिस स्टेशन में भी देखा है, पुलिस स्टेशन से छुड़ाया भी है. पुलिस स्टेशन का दिन भर, पहले रात भर हम लोग यही करते थे, छुड़ाना लाना, थोड़ी गाली गलौज, ये दिन भर ये चलता था. जब मुझे अगर कुछ करना है, मेरी एक राय है, अगर मैं अगर चुन के आता हूँ, मेरी लड़की अगर चुन के आता हूँ, प्रभाग बदली करने का पूरा काम करूँगा. अजीत दादा का जो जितना भी विजन है, अजीत दादा का जितने भी योजना है, अपने प्रभाग में लेके आऊँगा और काम करूँगा. मैं ये प्रभाग देखूँगा नहीं कि अ है कि ब है, दोनों प्रभागों में काम करूँगा. मैं मुझे दोनों प्रभागों में काम करना है क्योंकि दोनों लोगों ने मुझे वोट दिया है, तो मैं काम करूँगा. अब मेरी लड़की को प्रभाग क्रमांक 6 से चुन के लाइए, बहुत बड़े बहुमतों से चुन के लाइए, ताकि मैं अंबरनाथ में सबसे ज़्यादा वोटों से चुन के आऊँ और आपका आशीर्वाद मिले, ताकि मुझे काम करने की हिम्मत मिले. ये आप लोग दे सकते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.